अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आपण प्रत्येक जण आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करतो, परंतु त्याचबरोबर एका छोट्या तांब्यात किंवा छोट्या कलशात पाणी भरून ठेवत असतो। तर तो का भरून ठेवतो किंवा तो का भरून ठेवावा, त्यामागची काय कारण आहेत हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया। जेवढी मला माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। माहितीत काही चूक सुद्धा असू शकते, चूक असली तर क्षमा करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण प्रत्येक जण देवघरात पूजा करत असतो, देवाची बत्ती करत असतो। तर जेव्हा आपण पूजा करतो, सायंकाळची जेव्हा दिवाबत्ती करत असतो, तेव्हा आपली जी पंचमहाभूत आहेत ती यामधून जागृत होत असतात, किंबहुना ती जागृत केली जातात, जागृत होतात। तर पंचमहाभूत म्हणजे कोणती? तर भूमी, वायू, आकाश, जल आणि अग्नी। तर ही जी 5 तत्व आहेत तर ती 5 तत्व आपण जागृत करत असतो। तर आता जेव्हा आपण पूजा करतो किंवा बत्ती करतो तेव्हा आपण जमिनीवर बसतो। जमिनीवर बसतो म्हणजे एखादा आसन ठेवतो आणि त्यावर बसतो, म्हणजे तेव्हाच भूमी तत्व हे जागृत होत असतं। त्याचबरोबर बत्ती करताना किंवा पूजा करताना आपण प्रथम आधी अग्नी प्रज्वलित करतो। कोणतेही चांगलं काम करताना किंवा कोणतीही सेवा करताना आपण प्रथम दिव्याची पूजा करतो, अग्नीची पूजा करतो, अग्नी प्रज्वलित करतो, त्याला हळदी कुंकू वाहून फूल वाहतो आणि मगच आपण कोणत्याही चांगल्या कार्याला सुरुवात करत असतो। म्हणजे काय? तर तेव्हा आपण अग्नी या तत्वाला जागृत करतो किंवा अग्निदेवाची पूजा करूनच आपण चांगलं काम करायला सुरुवात करत असतो। तर त्यानंतर आपण पूजा करताना, बत्ती करताना सर्व दारे खिडक्या उघडं ठेवतो। तर त्यामध्ये का ठेवतो? तर तेव्हा जे वायू तत्व असतं तर त्या वायू तत्वामध्ये जी काही चांगली एनर्जी आहे, जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्या घरात येत असते। त्याचबरोबर अशी प्रत्येक जी पंचमहाभूत आहे त्यांचं प्रत्येक ह्याच्यात काही ना काहीतरी योगदान आहे। आकाश हे तत्व काय आहे? तर जेव्हा आपण घंटानाद करतो, जेव्हा पूजा झाल्यानंतर, दिवाबत्ती झाल्यानंतर जेव्हा जे घंटानाद करतो ते आपण संपूर्ण घरात, संपूर्ण वास्तुतेचा घंटानाद होत असतो। तर ते आपल्या आकाश या तत्वामध्ये जागृत होत असतं। आणि आता सर्वात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे जलतत्व। तर जलतत्व हे असं तत्व आहे ज्यामध्ये आपल्या मनातली जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा जे काही आपल्या मनात वाईट विचार येतात, गलिच्छ विचार येतात किंवा कोणाविषयी नकारात्मकता जी असते, ती जी वाईट तत्व असतं ते या पाण्यामध्ये, जलतत्वामध्ये शोषलं जातं किंवा ते त्याच्यात आकर्षित होतं। तर पाण्यामध्ये जी आपली काही निगेटिव्हिटी असते ती या पाण्यामध्ये जाते किंवा त्याच्यात ती ऊर्जित होत असते। यासाठी आपल्याला देवघरात एक छोटासा तांब्या भरून ठेवायचा असतो। तर माझ्या घरात हा छोटासा कलश आहे। असे तांब्यामध्ये येतात, पितळेमध्ये सुद्धा येतात, चांदीमध्ये सुद्धा काही देवघरात असतात। जसं आपल्याला जमेल तसं आपल्याला हा जो तांब्या आहे तो देवघरात ठेवायचा असतो। जर तुमच्याकडे असा तांब्या नसेल तर स्टीलचा जरी तांब्या ठेवला छोटा तरी चालेल किंवा ग्लास ठेवला तरी चालेल। हे अशा प्रकारचे हा तांब्या असतो। तर ते उघडं ठेवायचं नाही आपल्याला पाणी, म्हणून त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारची डिश ठेवायची किंवा वाटी ठेवायची असते, कारण ओपन ठेवायचं नाही आपल्याला त्याच्यासाठी। मग आता हे काय ठेवतात? असं नाही की पितळेचाच असावा, तांब्याचाच असावा, कोणत्याही धातूचा असावा, परंतु देवघरात अवश्य असावा। तर जेव्हा आपण पूजा करतो किंवा आपण बत्ती करत असतो किंवा दिवसभरात आपलं घरात जो आपला वावर असतो तेव्हा आपल्या मनात काही ना काहीतरी वाईट विचार येतात किंवा काही निगेटिव्हिटी असते, तर ती जी सगळी निगेटिव्हिटी असते ते हे पाणी शोषून घेतं। त्यासाठी आपल्याला हा देवघरात तांब्या ठेवायचा असतो। आपण मंगल कलशाची तर प्रत्येक जण स्थापना करत असतो। आपल्या देवघरात मंगल कलश हा असावाच, आणि नसेल तर तुम्ही अवश्य मंगळवार, शुक्रवार, अमावस्या नाही, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा मग नवरात्री, त्याचबरोबर दिवाळी, दसरा असे जे काही मुख्य विशेष दिवस असतात त्या दिवशी तुम्ही मंगल कलशाची आपल्या घरात नक्की स्थापना करा। मंगल कलश कसा स्थापन करतो याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवर आहे, जर नसेल बघितला तर अवश्य बघा। तर मंगल कलशाला जसं महत्व आहे आपल्या घरात, त्याचप्रमाणे असा सुद्धा छोटासा कलश भरून पाण्याचा नक्की ठेवावा। आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्याला जर जेवणाचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर आपण ऍटलिस्ट खडीसाखरेचा नैवेद्य देवाला दाखवत असतो, आपल्या स्वामी महाराजांना दाखवत असतो। आता बघा, आपण जेव्हा 11 गुरुवार वगैरे करतो स्वामी महाराजांचे, तेव्हा सुद्धा हा आपण असा पाण्याचा तांब्या भरलेला कलश स्वामींपुढे ठेवत असतो। तर त्यामागे हेच कारण आहे की घरातली जी, आता बघा आपल्या काही घरात वास्तुदोष असतो, वास्तुदोष आहे म्हणून आपण प्रत्येक घराची काही तोडफोड करत नाही।
म्हणजे आहे त्या ह्याच्यात आपण राहतो किंवा आपली आता म्हणजे काही फ्लॅट सिस्टम आहे किंवा आता पैसे कमी असतील तर कोणाची छोटी घरं असतील किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल म्हणून छोटी घरं असतील. तर जे वास्तूचे नियम आहेत किंवा जे देवघराचे नियम आहेत ते आपल्याकडून सगळ्यांकडूनच पाळूनच होतात असं नाही. आपण त्यामध्ये ऍडजस्ट करत असतो. आपल्या कुवतीनुसार आपलं देवघर असतं. असं नाही की आपण सागाचंच देवघर वापरतो किंवा लाकडाचंच अगदी मजबूतच असलं पाहिजे देवघर किंवा संगमरवराचंच असलं. बघा ज्याची त्याची कुवत आहे, ज्याला जसं जमतं तसं प्रत्येकाचं देवघर असतं आणि प्रत्येकाचं देवघर हे प्रत्येकासाठी खूप अतिशय महत्वाचं असतं. सगळ्यात आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे आपलं देवघर. कारण आपण जे काही कमवतो, आपण जे काही घरात आणतो ते या देवांमुळेच आपल्याला ते पुढे त्याचा आपल्याला उपभोग मिळत असतो किंवा त्याच्यामध्ये अजून वाढ होत असते. त्याच्यामुळे आपल्या देवघराला, आपल्या देवाला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि ते असलंच पाहिजे. आपण ते खूप छान ठेवायचा प्रयत्न करतो. ते सुशोभित कसं होईल, आतमध्ये देवाला कसं प्रसन्न वाटेल हेच आपण बघत असतो. आपण देवघरात देव सुद्धा ठेवताना एका विशिष्ट जागेवर ठेवतो. मग कोणी चौरंगावर ठेवत असेल, पाटावर ठेवत असेल, देवघरामध्ये ठेवत असेल, परंतु जमिनीवर कोणीच देवघर आपण ठेवत नाही. जमिनीवरती आपले देव नसतात. देवघर जमिनीवर असतं, परंतु ते उंचीवर असतं. देवघर जर वर असेल तर आपण मात्र खाली बसून त्याची पूजा करत असतो. म्हणजे आपल्याला कायम जमिनीवर आपले पाय ठेवायचे असतात किंवा देव आपल्यापेक्षा मोठा आहे. देवाचं जे स्थान आहे ते आपल्यापेक्षा खूप पटीने मोठं आहे हेच यामागचं कारण असतं. त्यामुळे आपण कधी सुद्धा जमिनीवर बसून म्हणजे आसन घालूनच आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला देवाला आपल्या वरच्या स्थानीच ठेवायचंय. कारण देव म्हणजे तुम्ही कुठलाही जो देव मानत असाल, आपण स्वामी मानत असू, तर त्यांचं हे स्थान आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे आणि त्यांना ते स्थान द्यायचं असतं. तर हा कलश ठेवल्यामागे काय होतं? तुमच्या मनातली निगेटिव्हिटी सगळी या पाण्यात जात असते. म्हणून हे पाणी वाईट आहे का? तर अजिबात नाही. पाणी हे वाईट नाही. त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जी असते ती शोषली जाते. म्हणून आपल्याला हा कलश ठेवायचा आहे किंवा म्हणून आणि आता मग हा कलश कुठे ठेवायचा? हा जो कलश आहे तो देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा. मंगल कलश जो असतो तो आपण देवाच्या उजव्या बाजूला ठेवत असतो. परंतु हा जो कलश आहे तो देवाच्या आपल्याला डाव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या उजव्या हाताला या कलशाची स्थापना करायची आहे. तर यातलं रोज पाणी कधी बदलावं, काय करावं? तर याच्यातलं पाणी आहे ते महिनाभर, 8-8 दिवस असंच नाही ठेवायचं. आपल्याला याच्यातलं जे पाणी आहे ते रोजच्या रोज बदलायचं असतं. मग ते पाणी काय करायचं? आज सकाळी पूजा करताना आपण हा कलश जेव्हा आपण देवाची जेव्हा भांडी घासतो, म्हणजे देवाचं जे आपण स्नान घालणार आहे ते तांब्यात जेव्हा धुतो, तांबण धुतो, त्याचबरोबर हा सुद्धा तांब्या रोज स्वच्छ करायचा आणि यामध्ये रोजच स्वच्छ पाणी भरायचं. आणि जे आपलं कालचं पाणी आहे तर ते काय करायचं? तर ते तुम्ही तीर्थ म्हणून घरात कोणी जेवढे सदस्य असतील ते पिऊ शकतात. कारण त्या पाण्यामध्ये शेवटी आपण देवघरात ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे देवाची जी ऊर्जा आहे, जे सत्व आहे ते त्या पाण्यात आलेलं असतं. त्याच्यामुळे ते पाणी तुम्ही स्वतः पिऊ शकता किंवा घरात तुमच्या सगळीकडे शिंपडू शकता आणि तरी जर पाणी उरत असेल तर ते तुम्ही तुळशीत ओतलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला हा कलश ठेवायचा असतो. आपले जे वास्तूत काही वाईट दोष असतात किंवा वास्तूला लागलेले जे काही दोष असतात, जी काही वाईट नकारात्मकता असते ती सगळी या पाण्यात शोषली जात असते. त्याच्यामुळे जर तुमच्या घरात, देवघरात जर हा कलश नसेल, पाण्याचा छोटा जर तांब्या नसेल ठेवत, तर तुम्ही उद्यापासून का होईना परंतु हा पाण्याचा छोटा तांब्या तुम्ही तुमच्या घरात ठेवत जा. हा जो तांब्या असतो ते आपल्या देवघरात म्हणजे देवाचं जे सामान मिळतं तिथे मिळून जातो. जास्ती काही महाग नसतो, परंतु जर शक्य होत नसेल तर छोट्याशा ग्लासात पाणी ठेवा. वरती एक डिश ठेवा तरीही चालेल, पण अवश्य ठेवा. आता हे पाणी कधी बदलायचं तर तेही सांगितलं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पाण्याचा खूप सारा उपयोग होतो. म्हणजे खूप त्याच्यामध्ये काही कारणं आहेत. त्याच्यासाठी हा कलश आपल्या घरात नक्कीच ठेवा. आता मी तुम्हाला जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही राहिलं असेल चुकून तर मला समजून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ मी इथेच थांबवते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.